त्या लाल डिझायनर लाईटच्या अंधुक प्रकाशात निकाशा सिंघानिया एखाद्या हिंस्त्र वाघिणीसारखी दिसत होती. तिच्या हातातला चाबूक तिने जमिनीवर सटकन मारला, ज्याचा सळक असा आवाज बंद बेडरूममध्ये घुमला. राहुल, तुला काय वाटलं? तू माझ्याशी गद्दारी करून त्या मोहिनीसोबत हात मिळवणी करशील आणि मला पत्ताही लागणार नाही. निकाशा संथ पावलांनी माझ्याजवळ आली. तिच्या अंगातून येणारा तो महागडा परफ्यूम आणि तिच्या शरीराची ऊब माझ्या चेहऱ्यावर जाणवू लागली. मॅडम, मी मागे हटायचा प्रयत्न केला, पण कपाटाचा लाकडी दरवाजा माझ्या पाठीला लागला. गप्प बस. तिनं चाबुकाचं टोक थेट माझ्या हनुवटीवर ठेवलं आणि मला वर बघायला लावलं. मला फसवण्याची शिक्षा काय असते माहीत आहे, पण तुझी ही राकट गावरान शरीरयष्टी आणि तुझा तो अवाढव्य बाबूराव पाहून मला तुला पोलिसांच्या हवाली करायची मुळीच इच्छा नाहीये. आज तुझी शिक्षा हीच आहे की तुला माझ्या या चाबुकाचे फटकेही सोसायचे आहेत आणि मला तृप्तही करायचं आहे. तिच्या या अजब आणि मादक अटीने माझ्या अंगातलं कोल्हापुरी सांगलीचं रक्त सळसळलं. तिने चाबूक बाजूला फेकला आणि थेट माझ्या शर्टची बटणे एका झटक्यात तोडून टाकली. तिचे ते नाजूक गोरे हात तिने माझ्या पिळदार छातीवर आणि दंडावर फिरवले. ओ राहुल, ही ताकद, हीच मला वेड लावतीये, असं म्हणत तिने थेट माझ्या ओठांचा ताबा घेतला. मीही आता सगळा विचार बाजूला सोडला. मी तिला कमरेत पकडलं आणि झटकन फिरवून थेट त्या किंग साईज मखमली बेडवर पाठीवर पाडलं. निकाशा मॅडम केवळ त्या लाल अंतर्वस्त्रांमध्ये बेडवर पसरली होती. तिचे ते दुधासारखे गोरे ताठ गोळे लाल रंगाच्या जाळीतून पार बाहेर यायला बघत होते. मी तिचे ते उरलेले सगळे अडथळे दूर केले. मी माझी पॅन्ट काढली. जेव्हा माझा तो नसा फुगलेला राकट बाबूराव तिच्यासमोर आला, तेव्हा निकाशाने आवेगाने तिचे डोळे बंद केले आणि बेडची चादर घट्ट पकडली. मी तिचे दोन्ही पाय माझ्या खांद्यावर घेतले आणि कमरेत पूर्ण ताकद एकवटून बाबूरावला एका दमात तिच्या त्या घट्ट आणि रसाळ चिमणीत पार आरपार घुसवला. राहुल, हाच तो झटका. निकाशा सिंघानिया सुखाच्या अशा टोकावर पोहोचली की तिच्या डोळ्यातून पाणी आलं. मी अजिबात दया न दाखवता वेगाने झटके मारायला सुरुवात केली. सांगलीच्या त्या राकट पद्धतीनं मी त्या करोडपती लेडी बॉसला बेडवर मळून काढत होतो. संपूर्ण बेड थरथरत होतं. जवळजवळ पाऊण तास तो धुमशान खेळ सुरू होता आणि शेवटी माझ्या बाबूरावनं त्याचा सगळा गरम लावा तिच्या गर्भाशयाच्या दारापाशी रिकामा केला. आम्ही दोघे घामाने थपथपलेले बेडवर शांत पडून होतो. निकाशा पूर्णपणे तृप्त झाली होती. तिचा तो मघाचा माज आणि राग आता पूर्णपणे विरघळला होता. तिने माझ्या गालावर किस केला आणि म्हणाली, राहुल, तू माझी परीक्षा पास झालास. ती फाईल नकली होती, खरी फाईल लॉकरमध्ये आहे. पण आता ऐक, मोहिनी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतेय. उद्या सकाळी ती सिंगापूरला पळून जाण्याच्या तयारीत आहे आणि जाताना ती माझ्या कंपनीचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स चोरणार आहे. तिला विमानतळावर जाण्याआधीच तुला गाठावं लागेल. मी कपडे घातले आणि रात्री 2:30 वाजता तिच्या बंगल्यावरून निघालो. पण मित्रांनो, मी जेव्हा माझ्या गाडीत बसलो तेव्हा माझ्या मोबाईलवर एक अज्ञात नंबरवरून मेसेज आला. त्यात एक व्हिडिओ होता. तो व्हिडिओ दुसरा तिसरा कोणाचा नसून मोहिनीचा होता, जिला 2 गुंडांनी एका खुर्चीला बांधून ठेवलं होतं. आणि मागून एक आवाज आला, राहुल, जर तुझ्या या जुन्या प्रेयसीला जिवंत बघायचं असेल तर ती काळी फाईल घेऊन आत्ताच ठाण्याच्या खाडीपाशी असलेल्या गोदामात ये, नाहीतर हिचा गेम खल्लास. बापरे, आता मोहिनीचे अपहरण कोणी केले होते? ते गुंड निकाशाचे होते की दुसऱ्या कोणा शत्रूचे? राहुल आता या दोन्ही सुंदर्यांच्या चक्रव्यूहातून कसा सुटणार? मित्रांनो, हा थरारक आणि भयानक वळणाचा पुढचा भाग ऐकण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा भाग 6 पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.